नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण सध्या ऐकतोय शंकर पाटील यांच्या कथासंग्रहातील कथा. त्यांचा भेटीगाठी नावाचा कथासंग्रह आहे. त्यातली आजची कथा भला. एखादी गोष्ट आपल्याला आवडेनाशी झाली असेल किंवा तिचा कार्यकाळ संपला असेल आणि आता तिच्यापासून नुकसानच होणार असेल, तर ती गोष्ट माणूस दुसऱ्याच्या गळीत कशी उतरवतो याचीच ही कथा आहे. ऐकूयात भला. मघाशी गाडी जोडून रानात गेलेला डिगा सांच्यापारी माघारी यायचा ते लगोलग का परत आला म्हणून म्हाताऱ्या तिपन्नाचा जीव घाबरा होऊन गेला. पोरगा असं अचानक का मागं आलं? काय घोटाळा झाला असेल? पोरानं कुणासंग भांडण तर काढलं नसेल? काय झालं असावं हेच कळना. रानात एवढी मायांदाळ कामं भरली असताना पोरगं गाडी घेऊन मागं आलंय म्हणजे काहीतरी घोटाळा झाला असला पाहिजे. त्याशिवाय पोरगं असं माघारी येणार नाही. पण काय घोटाळा झाला असावा बरं? गाडी कुठं उलटली म्हणावी तर तेही काही चिन्ह दिसत नव्हतं. गाडी तर धडच दिसत होती. सोप्यात बसलेल्या तिपांना बारीक डोळ्यांनी बाहेर बघून वेध घेऊ लागला. गाडी अंगणात येऊन उभी राहिली आणि डिगा खाली उतरून मुकाट्यानंच बैल सोडू लागला. तिपांना बसल्या बसल्या जरा पुढं सरकून म्हणाला, डिगा, का रे माघारी आलास? काय झालं? डिगाचं तोंड उतरलं होतं. न बोलताच पुढं बघून त्यानं बैल सोडले आणि बैलांना घेऊन तो मागं गोठ्याकडे निघाला. तसा तिपान्नाचा जीव खालवर होऊन तो म्हणाला, कार पोरा, काय झालं? आधी बैल बांधून येतो आणि मग सांगतो. असं म्हणून डिगा गोठ्याकडे गेला. चिन्ह काही निराळच दिसत होतं. पोराचं तोंड उतरून गेलेलं दिसलं आणि तिपांना काळजीत पडला. काय झालंय देव जाणे, असं मनाशी म्हणून तो आत माझघराकडे बघून म्हणाला, डिगा, का माघारी आलं बरं? डिगा आला व्हय? असं म्हणून म्हातारी उठली आणि घाईनं बाहेर आली. अंगणात सोडलेली गाडी बघून ती हनुवटीला हाताचा मुटका लावून म्हणाली, खरंच की हो, का आलं पोर माघारी? तेच कळणार हवं. आत्ता मग अशी गेलता आणि लगेच गाडी वळून घरला का बरं यावं पोरग? म्हातारी ही तिथंच खाली बसली. एकमेकांकडे नुसतंच बघत राहिली. पोरग येण्याची वाट बघत दोघंही बसून राहिले. अकारण काळजी उत्पन्न झाली. असाच थोडा वेळ गेला आणि बैल गोठ्यात बांधून डिगा परत आला. तिपांना पुढे बसून खालमानेनं म्हणाला, आप्पा, घात झाला. काय झालं रे पोरा? काय व्हायचं? हौशा बैलाला ताबडतोब विकाय पाहिजे. काहीच समजना झालं. असलं जवान बैल आज विकत घेतो म्हटलं तर मिळायचं नाही आणि पोरग त्याला विकायचं का म्हणते हे न कळून त्यानं विचारलं, अरे झालं तरी काय? काय केलं बैलानं? बैल काय करतोय? अरे मग विकायचं का म्हणतोस? हौशाच्या शिंगामधनं व्हाला गेला. असं म्हटल्याबरोबर तिपांना डोकं धरून बसून राहिला. म्हातारीचीही तीच अवस्था झाली. हौशाची शिंग गोल असून त्याची टोकं एकमेकाला मिळालेली होती आणि अशा मिळालेल्या शिंगातनं भला गेला म्हणजे जनावर आज ना उद्या मरणार हे ठरलंच होतं. असला 350चा बैल जर दगावला तर गळ्याला फासच लागणार होता. घात झाला होता हे शकूनच सांगत होतं. बैल मरायच्या आत त्याला विकून मोकळं होणं आवश्यक होतं. विषाची परीक्षा बघण्यात काही अर्थ नव्हता. थोडं थोडकं नव्हे, चांगलं 350 रुपयांचा प्रश्न होता. डोकं धरूनच तिपांना म्हणाला, बैल घेतानाच मी तुला बजावलं होतं पोरा, की हे कवा घात करल सांगाय येत नाही. या फंदात पडू नग. म्हातारीनं री ओढली. बरं घेतला ते घेतला, त्याची शिंग कापून घ्यायला काय झालं होतं? मिळालेल्या शिंगांची टोकं वितवितभर कापून घेतली असती म्हणजे असा काही जीवाला घोर नव्हता. बैल घेतल्यापासून म्हातारीनं ते 17दा सांगितलं होतं. तेव्हाच जाऊन शिंग कापून आणली असती म्हणजे आज असं घाबरं व्हायची पाळी का आली असती? पण त्याला डिगा तरी काय करणार? त्यालाही कोडच पडलं होतं. एक दोघाला विचारलं तर ते म्हणाले, शिंग कापू नका, जिव्हाळी लागल. ही गोष्ट ही काही खोटी नव्हती. शिंग कापण्यासारखी नव्हती. वावभर वाढलेली शिंगांची टोकं एकमेकात मिसळून टिचटीच भर बाहेर पडली होती. ती कापायची तरी कशी? शिंग कापायची वेळ मागच टळून गेली होती. 2 वर्षामागच ते शक्य होतं. आता निरुपायच होता. पण म्हातारी पुन्हा पुन्हा म्हणू लागली, तवा आमचं ऐकलं असतं तर आज कोडं पडलं असतं का हे? डिगा खवळून म्हणाला, वय, तुमचं ऐकलं नाही. खूळ लागलं होतं मला.
खूळ कशाला? सवतासुभा सुरू झाला नव तुमचा. म्हणून ऐकलं नाही वय? नाहीतर काय मग? एवढं 17दा सांगितलंय तरी कानाडोळाच केलास. आणि मग त्याला दुसरं कारण हाय वय? डिगा तिपान्नाला म्हणाला, बघा आप्पा आई कशी बोलती ती काय वाकडी बोलली रे? काय वाकडी बोलली? अहो शिंग कापून घ्यायला मला काय नको होती वय? आणि मग का नाही घेतली कापून? जे ते म्हणलं जिवाळी लागल. आणि मग कशी शिंग कापून घेणार? कशाचं जिवाळी लागतंय मर्दा? तुझाच खोडसाळपणा. आणि काय? माझाच खोडसाळपणा? मी काय केलो आप्पा? आणि काय करायचं राहिलं? खड्ड्यात घालायची येळ आणलीच नव? डिगा कातावून बोलला, म्हणजे माझं चुकलं म्हणतं वय आप्पा? नाहीतर मग कुणाचं चुकलं रे? ते बरोबरच आहे. मी पुढहून आता करायला लागलोय म्हणजे चुकी माझीच की. पुढहून करायला लागलोय म्हणाला आमच्यावर काय उपकार करतोस वय? म्हातारीनंही तोंड घातलं. आता तुला सगळा भार डोसक्यावर घ्याय पाहिजे की रे? आता संसार काय आमचा हाय वय? मान हलवून डिगा बोलला, ते बरोबरच आहे. संसार माझा आणि चुकी बी माझीच. तिपान्नाला राग आला. पोरग सारखं वाकड्यात शिरू लागलं तसा म्हणाला, माझी चुकी नाही तर मग काय आमची होय? बैल कुणाच्या पसंतीने घेतला? आम्ही सांगतापैकी तू मुद्दामच जर बैल घेतलास तर ह्याला जबाबदार कोण? म्हातारा खवळला. तसं मूग गिळून गप्प बसायची पाळी डिगावर आली. तो न बोलता खाली मान घालून गुमान बसून राहिला. चुकी झाली होती खरी. धोकेबाज बैल घ्यायचा नाही, तो घेऊन चुकला होता. सांगून सवरून अशी चूक झाली होती. आपल्याला माहीत नसताना एक झालं असतं तर वेगळं. पण गोष्ट निराळी होती. उभी हयात जनावरात घालवलेल्या तिपन्नानं हे भाकीत आधीच केलं होतं. बैल धोका देईल हे बजावलंच होतं. पण परस्पर व्यवहार करून डिगा फसला होता. संस्कारही देऊन मोकळा झाला होता. जोडी नामी आहे, स्वस्तात पडते, या नावाखाली त्यानं आपलंच म्हणणं खरं केलं होतं. आणि आज शकून झाल्यावर विव्हळायची पाळी त्याच्यावर आली होती. पोरगं बोलायचं थांबलं तसे त्याचे आई वडीलही गप बसून राहिले. आता बोलून काय मिळणार होतं? झालेली चूक काही बोलण्यानं भरून निघणार नव्हती. काहीतरी करून बैल विकून मोकळं होणं भाग होतं. 4 पैसे कमी मिळाले तरी हरकत नव्हती. चुटकीसरशी बैल काढायचा विचार मनात येऊन तिपांना म्हणाला, मग आता कसं करायचं म्हणतोस? आता काय करू ते सांगा की. बैल इकायच पाहिजे आणि दुसरं काय करणार? डिगा विचार केल्यागत करून म्हणाला, इकाय पाहिजे खरं, पर बाजार तर कोणचा दावायचा? हा प्रश्नच होता. कोल्हापूरच्या बाजारला न्यावं तर अजून 6 दिवस त्याला अवकाश होता. सोमवारी वडगावला जावं तर त्याला अजून 7 दिवस होते. जनावरांचे हेच 2 मोठे बाजार जवळचे होते. मग आता लगोलग बैल विकायचा तरी कसा, असा प्रश्न पडला. सगळेच विचार करत बसून राहिले आणि म्हातारा म्हणाला, बाजारचा नाच सोडून दे. गावातच कोण घेणार आहे का बघ. गावात कोण घेणार? आणि आपण कोणाला विचारायचं? बैल इकायचा तर विचाराय न ग. कुणाला विचारायचं म्हणून भागतय व्हय? म्हातारा, म्हातारी आणि डिगा यांच्यात विचार सुरू झाला. गावात जनावराची कुणाला गरज असेल, लगोलग बैल घेणारा कोण भेटेल यावर बोलणं सुरू झालं. आणि आठवल्यासारखं करून म्हातारा म्हणाला, असं का करत नाहीस? कसं? तुझा मामाच बैल घेतोय का बघ की. त्याच्या धाकट्या मामाला बैल घ्यायचाच होता. त्याला एका बैलाची गरज होतीच. पण म्हातारी मध्येच म्हणाली, का रे बाबांनो, माझ्या भावाला कशाला बुडीवता? दुसरं कोण गावं नाही तुम्हाला? म्हातारीचं म्हणणं काही खोटं नव्हतं. जवळच्याच माणसाला असं फसवणं हे बरं नव्हतं. पण तिपांना हसून म्हणाला, काय नाही, त्याला जाऊ दे घालायचं. आहो पर माझ्या भावानं काय घोडं मारले तुमचं? तो मस्त मारल, पर घोडा हाय खुनाजवळ. म्हातारी काही केल्या या गोष्टीला तयार होईना. बैल आपल्याला बुडवतोय म्हणून तो आपल्या भावाच्या गळ्यात बांधायला ती काही केल्या तयार होईना. 3-3दा नकार देऊन ती म्हणाली, बैल मिळाला तर मरू दे, पण माझ्या भावाला नाही ऐकायचा. आपलं म्हणणं ती सोडायला तयार होईना झाली. तसा तिपांना तिला गप बसवत म्हणाला, तुझा भाऊ अनमेवना असं म्हणण्यासारखं त्यानं काही राखलंय का? कशाचा भाव घेऊन बसल्यास खुळी? आहो पर त्यानं केलंय काय तुमचं? कराय कशाय पाहिजे? गुदस्ता आम्ही एवढं हातरून धरलं तर भातदारानं 4 पैसे बी उसनं दिलं नाहीत. डिगालाही आप्पांचं म्हणणं पटून तो म्हणाला, पैसा असून दिलं नाहीत असला ह्यो मामा. बिना औषधीचा मी मराय टेकलो तरी ह्याला पाजर फुटला नाही. आणि ह्यो तुझा भाऊ होय?
म्हातारीला उत्तर द्यायला काही जागा राहिली नव्हती तरी ती म्हणाली, असं नका कसला का, पर माझा भाऊ आहे नव्ह त्यो. तिपन्न म्हणाला, तुझा भाऊ असला तरी आमचा कोण आहे का त्यो? वडिलांना साथ देत डिगा बोलला, येळला व्हायचा नाही त्याला पाहुणा न रावळा म्हणायचं कारण काय? कशाचा मामा आणि गामा? अरे कोण मामा घेऊन बसलायस खुळ्या? आपल्या बहिणीला एक लुगडं चोळी तरी कवा केली का त्याने? विचार तुझ्या आईला. विचार म्हटल्यावर लगेच डिगानं आईला विचारलं, वय गाय, कवा लुगडं चोळी तरी केली का तुझ्या भावानं? त्याच्या लुगड्या चोळीची आशा धरून बसाया मला काही मिळणं झालंय वय कर. बघ बघ कशी भावाची बाजू घेते ते. हंतर मान हलायला लागली तरी माहेराचं चोळी लुगडं पाहिजेच म्हणायचं काय? चोळी लुगडं नको तर माहेराची माणसं तरी कशाला पाहिजे? ते काय नाही डिगा, बैल मामाच्याच गळ्यात बांधायचं बघ. म्हातारी म्हणाली, तुमचं पाप तुमच्या बरोबर. काय का करत असं तुम्ही? मला काय करायचं आहे? मग गप्प बस तर. असं म्हणून तिपांना पोराला म्हणाला, जा मामाला घेऊन ये जा तुझ्या. बघू काय तर देण्या घेण्याची वाटाघाट करू. वय त्याला गरज आहे, बैल गळ्यात घालून मोकळं होऊ. बैल मामाच्या गळ्यात घालणार हे नक्की झाल्यावर डिगाची आई तरी काय बोलणार होती? त्यातनं ही एक शंका काढून ती म्हणाली, तुम्ही त्याला बैली काय उठलाय हे खरं, पर तुम्ही एकच बैल का ऐकता असं नाही विचारणार होय त्यो? शंका बरोबर होती. ती डिगालाही पटून तो म्हणाला, आप्पा होय की हो, तुम्ही एकच बैल का ऐकता म्हणून त्यांना विचारलं तर काय सांगायचं? ते तुला काय करायचंय? असं म्हणून तिपांना डिगाला म्हणाला, तू जा त्याला घेऊन ये जा. काय सांगायचं ते मी सांगतो. नुसतं मी बोलिवलंय म्हणून सांग. तू काय त्याला सांगत बसू नगस. काय तरी तरी तुम्ही कराच आपलं. असं म्हणून म्हातारी उठून आत गेली आणि डिगा मामाला बोलावून आणायला बाहेर पडला. तिपांना एकटाच वाट बघत बसून राहिला. डिगा येऊस्तवर काय बोलायचं, कसं बोलायचं या साऱ्या गोष्टींचा विचार पक्का करून ठेवला. आता फक्त डिगा येण्याचीच तो वाट बघत होता. डिगा गेला तो तासाभरात मामाला पुढं घालूनच घेऊन आला. डिगाचा मामा आला आणि तिप्पांना पुढे बसून म्हणाला, का भाऊजी काय बोलवलं? काय नाही, बैल घेणार आहेस म्हणून ऐकलं होतं. तेव्हा खरं का खोटं हे विचारावं म्हणून सहज हाक मारली का? हा बैल घ्यायचा आहे, पर कुणाचा आहे का द्यायचा? पानाची चमची त्याच्या पुढे टाकून तिपांना म्हणाला, केवढ्या पतूर घ्यायचा? चमची सोडत तो खाली बघूनच म्हणाला, हा जसा बैल आहे तशी किंमत देऊ की? म्हातारा पुढत सरकून म्हणाला, 400 पतूर झेपल का? झेपल खरं, बैल खात्रीचा पाहिजे पण भाऊजी. आणि मग उगच 400 रुपये द्यायचं वय का चिचुका द्यायचं आहेत ते? जनावर खात्रीचं असल्या बिगर मी तुला कशाला सांगू? हा मग काय देऊ की 400 बी? हा, पर बैल हार हुन्नरी सगळ्या कामाला आला पाहिजे बघा. हा ते मला सांगायला लागतं का? असं म्हणून तिपांना सांगू लागला, अगं तू बैल घेणार म्हणजे काय नुसत्या गाडी कामाला घेणार आहेस वय? सारं आउटकाम त्याला ओढलं पाहिजेच की का? असं कोणचं काम म्हणून तटाय नाही पाहिजे. चंची आपल्याकडे ओढून घेत तिपांना म्हणाला, मग लगेच आज उद्या एवढ्यात घेणार का? येऊ की? पर कुणाचं बैल म्हणता? ते काय विचारतोस गा? बैल म्हणजे असा तसा नाही, नुसती फिल्म म्हणनस. आज बैल घेतलास की लगे फोटो घरात लावशील. आणि मग भाऊजी, अहो बैल तर दावा की मला. काय वयाचा आहे? चुळबुळ करणाऱ्या डिगालाही आता बोलावंसं वाटून त्यानं मध्येच तोंड घातलं. हा गा मामा, वय काय विचारायचं? म्हातारा बैल कोण गळ्यात बांधल वय तुझ्या? मामानं खुलासा केला, तसं नवं डिगा, आज भारोभार पैसा वाटायचा तर सारी चौकशी करायला नको वय? तिपांना म्हणाला, अगा चौकशी करायचं काय कारणच नाही. गुदस्ता बडिवलाय, दात जुळून लय तर 1 वर्ष झाले. बडिवलंय म्हणून बैल म्हणायचा, नाहीतर खोंडच गा. हा मग घेऊ की? घेणार? नक्की घेणार का? अहो नक्की आणि कसलं, बैल घ्यायचाच आहे की. हा मग दिला म्हणजे? म्हणजे काय? अगा बैल आमचाच द्यायचा आहे. तुमचा? वय आमचाच. आणि कोणचा द्या तसा? हौशाला काढायचं म्हणतो. ते का हो? अहो तुम्ही जोडी का फोडता? काय तर कारण असल्या बिगर जोडी फोडू का? हा तेच विचारतो ना मी बी. चांगलं पटेल असं कारण त्यानं मघापर्यंत विचार करून शोधून ठेवलंच होतं. कारण सांगायची पाळी आली तसा तिप्पांना तोंड वाईट करून म्हणाला, आईला आमची जोडीच जमना. काय झालं न जमायला?
काय होणार दुसरं? आमच्या फुल्याला ही जोडच भारी होती का? एवढा भारी बैल आम्हाला काय करायचा? तुला पाहिजे तसं आहे का नाही? तिघांनंही भर घातली. आम्ही फुल्याच्या जोडीला एक हलकं बैल आणावा म्हणतो. नाव नाव हौशाच्या जोडीनं दुसरा बैल आत्ताच यायला लागलाय ना व. तर गा बैल बाद व्हायची पाळी आली. काय करायचं? डिगाचा मामा विचार करत राहिला. तसा तिपांना त्याला विचार करायला सवड न देऊन म्हणाला, त्यात जरा पैशाची बी नड आहे. 150 रुपये बाकी द्यायची आहे लोकांची. ती बी भागवून टाकावी म्हणतो. म्हणून गडबड करायची. तेव्हा घेणार असलास तर लगेच सांगून टाक. म्हणजे आम्हाला बी बाजार फिराय न ग. आणि तुला बी बैल खात्रीचं गावल. हा, मग काय करतोस सांग. तिपांनानं घाईच लावली. तसा थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, आ बैल घ्यायला काय हरकत नाही खरं. मग अडचण काय आहे? 400 रुपये म्हटल्यावर मग अडचण नाही तर काय. अगा पैसे थोडे राहिले तर 4-8 दिवसांनी दे म्हण. आजच सगळे द्याय पाहिजे असं आहे का? हा, आपण काय फरक आहे का? ते काय नाही खरं. आणि मग असं विचारून तो म्हणाला, जा डिगा, तुझ्या मामाला बैल दावून आण जा. अहो बैल नव्यानं काय बघायचा? मी काय बघितला नाही वय कवा. मग गुळमुळ काय करतोस? भाऊजी, गुळमुळ करायचं म्हणजे किंमत जबर सांगता हो तुम्ही. केवढ्याला घ्यायचं म्हणतोस? किमतीबद्दल आपण ठरवू का? आपण काय फरक आहे वय. ते झालं खरं. असं म्हणून तो पुन्हा विचार करत बसला. तसा तिपांना म्हणाला, "अ, तू काय द्यायचं म्हणतोस? तुम्हीच एक नक्की सांगा की. बैल तर घ्यायला तयार झाला हे काही कमीचं नव्हतं. घास तोंडात पडत होता. आता फक्त तो घशाखाली उतरायचा राहिला होता. मूळ किमतीत 4 पैसे कमी आले तरी त्याची फिकीर नव्हती. घोळ घालून घालून अखेर बैल 300ला द्यायचा ठरला. दुसऱ्या दिवशी सकाळी पैसे आणून देतो आणि बैल नेतो असं सांगून डिगाचा मामा एक चहाचा घोट पिऊन निघून गेला. आता प्रश्न एका दिवसाचाच होता. रात्रीत लगोलग मरायला बैलाला काही धाड आली नव्हती. एक रात्र कशीही जात होती. रात्रीचे 12 तास उलटले की पैसे येणार होते. मग काय का होईना तिकडं. असा विचार करून तिपांना निश्चिंत राहिला. रात्र उलटली. दिवस उगवून वर आला पण बैल घ्यायला डिगाचा मामा काही घरला आला नाही. सकाळी येतो म्हणून काल सांगून गेलेला हा गडी दुपार झाली तरी बैल न्यायला का येऊ नये? असं कोडं पडून म्हातारा काळजी करत बसला. डिगा ही रानात जायचं ते घरातच राहिला. दुपार टळली आणि तिन्ही सांज झाली. तरीही मामाचा पत्ता नाही हे बघून डिगाच म्हणाला, "हो, मी जाऊन तर येऊ का मामाकडं?" "हा जा, ये जा बघून." असं म्हणताच डिगा मामाकडे गेला. मामा घरातच होता. घरात असून तो आला नाही हे बघून डिगाच मनी चरकला. पण मनातली चलबिचल न दाखवता तो म्हणाला, "मामा, आला का नाहीस र बैल न्यायला?" "हा, बस बस." असं म्हणून मामानं चंची सोडली आणि पानाचे देठ खुडत तो म्हणाला, वाट बघत होता का?" तर सकाळ धरणं वाट बघायला लागलोय ना." ते मी येणार होतोच." "हा, मग काही येळ केला? पैशाची जोडणी नाही होय?" दाढेत सुपारीचे खांड फोडत तो म्हणाला, नाही नाही, पैशाचं काय नाही." तर मग?" डिगाला घाई झाली होती आणि त्याचा मामा शांतपणानं सांगत होता, "त्याचं काय हाय, जरा बेतच फिरला गा." "म्हणजे?" "म्हणजे काय? मनच जरा कच खाते बघ माझी." "अ, काय झालं कच खायला?" "बैल घ्यायचा तरी एका दोघाला शाण्या माणसासनी विचारून बघितलं तर घेऊ नको म्हणतात ना गा." "अ, का घेऊ नको म्हणतात? काय झालं?" "काय होतंय खरं? पर शिंग मिळाल्यात नव्ह त्यांची. एखाद्या दिवशी वाला शिंगातनं गेला म्हणजे बैल दगावतो अशी काहीतरी समजत आहे बघ. हा, मग कळतापैकी का पैसे गमवा? हा, खरं की खोट?" डिगा काही न बोलताच बसून राहिला. तसा मामा म्हणाला, "खा खा, तू पान खा रे." त्यानं चंची डिगा पुढे टाकली. पण पान न खाताच तो उठला आणि पावलागणिक वल्याला मनात शिव्या देत घराकडे चालला. ही होती आजची कथा, वला. ही कथा आणि हे वाचन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. अशाच काही कथा आपण पुढे घेऊन येतच राहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.